त्याला 4-4-4 चौकार. फुलटॉस पद्धतीचा बॉल आणि त्याच्यावरती चांगला फटका कुणालच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळतोय. कुणाल आणि निखिल ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. यंग दुर्गादेवी बॉईज टीम सध्याच्या घडीला बॅटिंग करते. इथे स्विच हिट आता आपल्याला पाहायला मिळतो आणि पकडला गेलाय जेल पहिल्या बॉलवरती चौकार आणि त्यानंतर पुढच्याच बॉलवरती अयूबनं विकेट मिळवून दिले. फलंदाज बाद. दिवस रात्रीमध्ये चांगला खेळ याच मैदानावरती रंगताना आपण पाहिला आणि आज स्पर्धेचा दुसरा दिवस खरं तर पाहायला मिळतो आणि बरेचसे खेळाडू मग ऑल इंडिया आयकॉन देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल आणि त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं गोड सारे कौतुक देखील केलं गेलं. कारण ही स्पर्धा खरं तर सर्व खेळाडूंना एकत्रित येऊन खेळण्याची संधी देते. अर्थातच हिंदू हृदय सम्राट प्रीमियर लीग हे दमदार असं आयोजन आपल्याला पाहायला मिळतोय. बाळासाहेबांच्या स्मृतीला उजाळा देणारी ही स्पर्धा खऱ्या अर्थानं आपल्याला पाहायला मिळते. अनेक सारे आयोजकांच्या माध्यमातून भरपूर सारी मेहनत सर्व खेळाडूंना एकत्रित आणून मात्र या स्पर्धेला घडवलं गेलं आणि ती स्पर्धा आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. पहिल्याच बॉलवरती आपण जर पाहिलं ना तर 4 धावा येताना पाहायला मिळाल्या होत्या पॉईंटच्या दिशेने आणि तदनंतर स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न कुणालचा अक्षरशः फसला गेला आणि पहिली विकेट मैदानाच्या आतमध्ये येताना आपल्याला पाहायला मिळते. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये इनॅक्ट नंबर 3 त्या पोझिशनवरती जाताना पाहायला मिळतोय. पुढचा बॉल अयूबचा पुन्हा एकदा सज्ज होतो गोलंदाजी मार्कवरती. इथे पहा वेगवान बॉल होता. चेंडू पडल्यानंतर अतिशय वेगानं विकेट किपर यांच्या हातामध्ये जाऊन विसावतोय आणि इथे डॉट बॉल येताना पाहायला मिळेल. अयूबनं कमबॅक केले. सुरुवातीचे 2 चेंडू आपण जर पाहिलं ना तर फुलटॉस पद्धतीचे पाहायला मिळाले होते आणि त्यानंतर पुढचा जो चेंडू आहे तो अतिशय वेगानं फेकला आणि डॉट बॉल देखील येताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा अयूब सज्ज झालाय. पुढचा बॉल इथे पुन्हा फटका फसला. क्षेत्ररक्षक आहेत. इथे लाऊडली अपील देखील केली गेली परंतु या लेग बायच्या स्वरूपात ही धाव स्कोर कार्डवरती ॲड करताना आपण पाहणार आहोत. कारण अतिशय वेगावर चेंडू त्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर बाडीवरती अदलला आणि त्यानंतर एक धाव येताना पाहायला मिळते. एका धावेच्या मदतीने धावफलक आता मात्र 5 या आकड्यावरती जाऊन पोहोचलंय. पुढचा बॉल इथे चांगला फटका आता लॉंग ऑफच्या दिशेने चाललाय. सीमा रेषेच्या पलीकडे या बॉलवरती आल्या 4 चौकार. चांगला फटका पाहायला मिळतो आणि या बॉलवरती 4 धावा येताना पाहायला मिळत आहेत. धावा वाढू लागल्यात आणि धावा येणं महत्त्वाचं असणार आहे या मॅचमध्ये. पहिल्या डावामध्ये चांगला फटका पुन्हा एकदा पाहायला मिळतो आणि या बॉलवरती 4 धावा येताना पाहायला मिळत आहेत. आईवरती आता चौकार येताना पाहायला मिळतो लॉंग ऑफच्या दिशेने. चांगली बॅटिंग जरूर पाहायला मिळते. पुढचा बॉल आईब पुन्हा एकदा सज्ज झालाय. इथे कुठलाही फटका खेळण्याचा प्रयत्न केलेला नाही आणि इथे मात्र डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. षटक संपले पहिल्या आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 1 गडी बाद 9 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. चांगलं षटक राहिलं अयूबचं. 2 चौकार त्याच्या ओव्हरमध्ये पाहायला मिळाले परंतु महत्त्वाची जोडी त्यांनी फोडून दिले या ओव्हरमध्ये. सुंदर सामना रंगेल मैदानाच्या आतमध्ये. आपण जर पाहिलं तर दोन्ही संघ ताकदवर आहेत.
दुर्वेश पटेलला आपण पाहणार आहोत. गोलंदाजी मार्कवरती षटक क्रमांक 2 फेकण्यासाठी इथे सज्ज झालाय. 9 धावा धावफलकावरती येताना पाहायला मिळत आहेत. चांगली गोलंदाजी करावी लागेल कारण पहिल्याच ओव्हरमध्ये अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळाली. अयूब शेख ऑल इंडिया आयकॉन गतवर्षी काय खेळला होता हा पठ्ठ्या. वैयक्तिक बॅटिंग देखील त्यांनी चांगली केली होती आणि गोलंदाजीचा तोफखाना म्हणून त्याला ओळखलं जातो. या पहिल्याच ओव्हरमध्ये त्याने 9 धावा खर्च केल्यात. महत्त्वाचा एक गडी बाद केला आणि आता दुसऱ्या षटकाला होते सुरुवात. दुसऱ्या षटकातील पहिला बॉल इथे फेकला जाईल. बॅटची खेळा इथे काय घडतंय. खरं तर स्लिपच्या दिशेने कुठलाही खेळाडू तैनात नव्हता आणि त्यानंतर हा बॉल मात्र पाठीमागे जाताना आपल्याला पाहायला मिळाला. थर्डमॅनच्या दिशेने चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. मैदानाच्या आतमध्ये सिंगल डबल धावा या ठिकाणी येत आहेत परंतु धावफल घालणं असणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे. चांगली धावसंख्या इथे बनवावी लागेल. पहिल्या डावामध्ये मी सातत्याने उल्लेख करतोय कारण दोन्ही संघांमध्ये चांगले बॅटर आहेत आणि चांगला खेळ देखील दोन्ही संघाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळणार आहे. चला टाईम अलर्ट आहे. लक्ष असू द्या आयुब. जास्तीचा वेळ घेतला तर तुम्हाला एक खेळाडू सर्कलच्या आतमध्ये कंपल्सरी घ्यावा लागेल. या विशेष सूचना आम्ही कालच्या दिवसामध्ये देखील सर्व संघांपर्यंत पोहोचवल्यात. पुढचा बॉल इथे बॅकफुटला जाऊन फक्त ढकलला स्लॅश केल्या आणि त्यानंतर एक धाव थर्डमॅनच्या दिशेने येताना पाहायला मिळते. एका धावेने धाव फलक पुढे सरकताना आपल्याला पाहायला मिळतो. टोटल धावा झाल्यात 11. 11 धावा. 11 धावा धावफलकावरती येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. दुर्वेश पटेलला आपण पाहतोय. गोलंदाजी मार्कवरती लगातारचे इथे 2 बॉलवरती 2 सिंगल येताना पाहायला मिळतात. मोठा फटका आलेला नाही या पहिल्या ओव्हरमध्ये. आपण जर पाहिलं तर 2 चौकार येताना आपण पाहिले होते. दुर्वेश पुढचा बॉल इथे शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. बॉल खूपच बाहेर गेला. पंच हेच सांगतात इट्स अ वाईट बॉल. दोन्ही ह्याच संबंधी समितर केलेत आणि त्यानंतर पंचांच्या माध्यमातून इथे वाईटचा इशारा येताना पाहायला मिळतोय. 12 धावा धावफलकावरती येताना पाहायला मिळतील. बरेचसेच प्रेक्षक खरं तर या स्पर्धेला एन्जॉय करताना आपण कालच्या दिवसामध्ये पाहिले होते परंतु आजही बरेचसे प्रेक्षक या मैदानाच्या दिशेने येताना पाहायला मिळतील कारण या स्पर्धेचा अंतिम दिवस आहे. इथे स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न जरूर केला होता परंतु बॅट अँड बॉलचा संपर्क झालेला नाही आणि इथे काय घडतोय पहा. खरं तर मैदानाच्या आतमध्ये आपण जर पाहिलं तर विकेट येताना पाहायला मिळते. रनआउटच्या स्वरूपात अतिघाई संकटात नाही. खरं तर हा ब्रीदवाक्य या विकेटवरती आपण जरूर या ठिकाणी अनाउन्समेंट करणार आहोत कारण घाई केली काही गरज नव्हती. दुसरं षटक सुरू होतं. इथून धावा आल्या असत्या परंतु विकेट रनआउटची अतिशय खराब विकेट ज्या विकेटकडे आपण सातत्याने पाहत असो आणि फलंदाज या ठिकाणी जड पावलाने मैदानाच्या बाहेर येताना आपल्याला पाहायला मिळतात. चला नवीन बॅटर आपण सज्ज ठेवा. जशी विकेट जाईल लगेचच बॅटर आपण मैदानाच्या आतमध्ये पाठवायचा आहे. लक्ष असू द्या. मिथिलेश गोले मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतोय. 12 धावा धावफलकावरती येताना पाहायला मिळत आहेत आणि 2 विकेट इथे संयम पवित्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. सिंगल सहजरित्या कंप्लीट केली गेली आणि धावफलकावरती 13 धावा येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. चांगला सामना पाहायला मिळेल कारण पहिल्या डावामध्ये थोडंसं संघर्ष पाहायला मिळतोय. गोलंदाजी चांगल्या पद्धतीची पाहायला मिळते. दुर्वेशला आपण पाहतोय. चांगली गोलंदाजी त्याच्याही माध्यमातून आपण पाहिली. पहिल्या ओव्हरमध्ये 9 धावा आल्या होत्या आणि या ओव्हरमध्ये आतापर्यंत अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळाले. दुर्वेश पटेल पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती सज्ज. पुन्हा एकदा सॉफ्ट हँडेड फटका त्या ठिकाणी खेळण्याचा प्रयत्न पॉईंटच्या दिशेने. सर्कलच्या आतमध्ये चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते आणि याही वेळेस सिंगल धावफलकावरती जोडली जाणार आहेत. 14 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. मिथिलेश स्ट्राईक एंडवरती आपल्याला पाहायला मिळतो. मिथिलेशच्या बॅटमधून आता चांगले धावसंख्या येणं अपेक्षित असेल कारण 2 विकेट. सलामीचे फलंदाज या ठिकाणी बाद होताना आपल्याला पाहायला मिळाले.
इथे काय घडतोय मैदानाच्या आतमध्ये बाची घेणारेच आणि तदनंतर विकेट किपर यांची चांगली भूमिका आपल्याला पाहायला मिळते. फलंदाज निखिल मध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतोय. 14 धावा धावफलकावरती लागल्यात. षटक क्रमांक 2 इथे संपुष्टात आले आणि 14 धावा धावफलकावरती येताना पाहायला मिळतील. कारण पहिल्या ओव्हरमध्ये इथे अयूबनं मात्र धावा खर्च केल्या होत्या 9 आणि या षटकामध्ये तब्बल धावा जर आपण पाहिल्या तर 5 धावा येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि चांगलं षटक आपल्याला पाहायला मिळतोय. अयूब शेखला आपण पाहणार आहोत. संघासाठी तिसरं आणि वैयक्तिक दुसरं षटक फेकण्यासाठी तो सज्ज झाला आहे. सेकंडवरती मिथिलेशला आपण पाहणार आहोत. पहिलाच बॉल सुंदर पद्धतीचा थोडासा बाउन्स घेताना आपल्याला पाहायला मिळाला. गुडलेन स्पॉटवरती चेंडू पडला आणि त्यानंतर आपण जर पाहिलं तर थोडासा बाउन्स अतिरिक्त झाला आणि चांगला चेंडूची या ठिकाणी समाप्ती होताना आपल्याला पाहायला मिळते. पहिला चेंडू जो आहे तो निर्धाव पद्धतीचा अयूबचा पाहायला मिळाला. 14 धावा धावफलकावरती लागल्यात. पुढचा बॉल पुन्हा एकदा सॉफ्ट हँडेड फटका पाहायला मिळतोय. एक धाव घेतले सहजरित्या. दुसरीचा कॉल केला परंतु एकच धावसंख्येवरती ते समाधान मानावं लागेल. थोडेसे फंबल झाले होते क्षेत्ररक्षक परंतु थांबवले. मैदानाच्या आतमध्ये संदीप या फलंदाजांना एकच धावसंख्येवरती समाधान मानावं लागतोय आणि धावफलकावरती टोटल 15 धावा येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. अयूबचा पुढचा बॉल चांगली गोलंदाजी. इथे सोडून दिल्या बॉलला यस पंच सांगतायत की इट्स अ वाईट बॉल. अवांतरची धाव इथे स्कोर कार्डवरती जोडली जाणार आहे. 16 धावा धावफलकावरती येताना पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक 3 इथे सुरू आहे. सुरुवातीचे 2 चेंडू चांगल्या पद्धतीचे आपल्याला पाहायला मिळत आहेत. व्यासपीठावरती सर्व आमचे VIP डाईस पाहायला मिळतील. खरं तर प्रोलिंग स्पोर्ट्स लाईव्हच्या माध्यमातून संपूर्ण स्पर्धा आपण या मैदानावरती पाहतोय. घरबसल्या प्रेक्षक देखील भरपूर सारे पाहत आहेत. सर्वांचं सहर्ष स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून आपण करूया. चांगला सामना मॅच नंबर 2 मैदानाच्या आतमध्ये खेळली जाते. अतिशय दर्जेदार आणि चांगलं क्वालिटीचं क्रिकेट जरूर आपल्याला या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहे. पुढचा बॉल अयूबचा. याही वेळेचा खोलवर पद्धतीचा बॉल सॉफ्ट हँडेड फटका पाहायला मिळतो. एक धाव सहजरित्या पूर्ण केले. अयूबकडे खरं तर या ठिकाणी चांगलंसं लॉंग रनअप नाही आहे परंतु शॉर्ट रनअपमध्ये कशा पद्धतीने चांगली गोलंदाजी करायची अयूबनं दाखवल्या कित्येक स्पर्धेमध्ये आणि पुन्हा एकदा 18 धावा येताना पाहायला मिळत आहेत. कौतुक करावं लागेल अयूबचं देखील. पहिल्या ओव्हरमध्ये 9 आणि आता देखील चांगली गोलंदाजी. इथे फिरून खेळण्याचा प्रयत्न केला गेला परंतु आता मैदानाच्या आतमध्ये लेग बायच्या स्वरूपात यस ही धाव स्कोर कार्डवरती ॲड केली जाणार आहे. एका धावेच्या मदतीने धावफलक मात्र 19 या आकड्यावरती जाऊन पोहोचतोय. षटक क्रमांक 3 इथे सुरू आहे आणि 19 धावा धावफलकावरती. पहिल्याच धावामध्ये इथे धावसंख्या आपण जर पाहिलं तर थोडीशी कमकुवत पाहायला मिळते. इथून धावांना वेग वाढवावा लागेल येणाऱ्या पुढच्या काही बॉलवरती. अयूबनं चांगलं षटक हे देखील फेकले. पुढचा बॉल शेवटचा अंतिम. पुन्हा एकदा खोलवर पद्धतीचा बॉल. याही बॉलवरती ड्राईव्ह केल्या बॉलला आणि एक धाव येताना पाहायला मिळेल. एका धावेच्या मदतीने धावफलक आता मात्र 20 या आकड्यावरती जाऊन पोहोचलंय. सुरुवातीचे 3 षटके या ठिकाणी कंप्लीट झालेत आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर 3 गडी बाद 20 धावा धावफलकावरती येताना पाहायला मिळत आहेत. कौतुक करावं लागेल या तिन्ही गोलंदाजाचा. अर्थातच 2 गोलंदाजाचा अयूब शेख आणि दुर्वेश पटेलनं मात्र काय गोलंदाजी केले या मॅचमध्ये.
यंग दुर्गादेवी बॉईज या संघाचं कौतुक करावं लागेल, कारण अप्रतिम गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून आपण पाहिली. गोलंदाजी मार्गवरती षटक क्रमांक 4 फेकण्यासाठी गोलंदाज ओमकार मयेकरचा या ठिकाणी वापर करण्यात आला. कशा पद्धतीने गोलंदाजी तो करेल हे देखील पाहावं लागणार आहे. इथे फटका फसलाय. कॅचेटचा कॉल होता, परंतु सेफ लँडिंग नो मॅन्स लँडमध्ये बॉल या ठिकाणी अदलतो आणि तदनंतर एक धाव इथे कंप्लीट होताना पाहायला मिळते. ओमकारचं देखील कौतुक करावं लागेल. पहिल्याच बॉलवरती त्याने सिंगल खर्च केले. इथे धावांना वेग वाढवावा लागेल ओमकार 11 गिरगाव या टीमला, कारण धावा 21 धाव फलकावरती येताना पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक 4 ला इथे सुरुवात झाली. पहिल्या चेंडूवरती सिंगल. इथे देखील चांगल्या पद्धतीचा बॉल, बॅटची कडा आणि तदनंतर शॉर्ट फाईन लेगला चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. पुन्हा एकदा एक सिंगल येताना पाहायला मिळते. 22 धावा धावफलकावरती लागल्यात. प्रत्येक बॉलवरती सिंगल येते आणि ह्या धावा देखील येणं गरजेचं आहे, कारण एखादा दुसरा मोठा फटका आला ना तर टार्गेट हे चांगलं सेट केलं जातं. पुढचा बॉल खूपच बाहेर गेला. यस पंच त्या ठिकाणी सांगतायत इट्स अ वाईट बॉल. अवंदरच्या स्वरूपात ही धाव स्कोर कार्डमध्ये ॲड केली जाईल. खरं तर पहिल्या डावामध्ये गोलंदाजी अफलातून पाहायला मिळाली यंग दुर्गादेवी बॉईज या टीमकडून. पुन्हा एकदा तशाच प्रकारचा बॉल आणि आता मात्र पुन्हा एकदा वाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. सुरुवातीचे 2 बॉलवरती 2 सिंगल धावा येताना पाहायला मिळाल्या आणि तदनंतर लगातारचे 2 चेंडू एक्स्ट्राच आपल्याला पाहायला मिळत आहेत. 24 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. 24 धावा धावफलकावरती येताना आपण पाहतोय. ओमकार गोलंदाजी मार्गवरती. इथे चांगला फटका. आता मात्र क्षेत्ररक्षक तैनात आहेत, परंतु गोलीच्या वेगानं बॉल चाललाय सरळ सीमारेषेच्या पलीकडे. या बॉलवरती आल्या 4. सेना आणि हा भगवा मात्र चारही बाजूला मैदानाच्या दिशेने फडकताना आपण पाहतोय. षटकार आलाय ओमकारच्या गोलंदाजीवरती. पुन्हा एकदा तशाच प्रकारचं खेळण्याचा प्रयत्न केला होता, परंतु आयुपनं सांगितलं होतं की आता तुला पुढचा चेंडू हा योग्य पद्धतीनं फेकायचा आहे, कारण 2 बॉलवरती 10 धावा गेल्यात आणि 28 धावा धावफलकावरती येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. खरं तर या स्पर्धेचे मुख्य आयोजक व्यासपीठावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि प्रो लिंगच्या माध्यमातून हे सर्व क्षणचित्र टिपले जात आहेत. सर्वांचं सहर्ष स्वागत आपण करूया. इथे देखील पॉईंटच्या दिशेने बॉलला खेळून काढले आणि चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. अजून एक चांगल्या पद्धतीचा बॉल इथे पाहायला मिळाला आणि इथे आपण जर पाहिलं ना तर 29 वरती धावफलक जाऊन पोहोचले. 29 धावा धावफलकावरती जरूर आपल्याला पाहायला मिळत आहेत. पस्तीस धावा झाल्यात. ओके चला 35 धावा धावफलकावरती येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक इथे 4 देखील समाप्त झाले.
षटक क्रमांक 5 इथे गोलंदाज स्वप्नीलला आपण पाहणार आहोत गोलंदाजी मार्कवरती. अंतिम षटक कशा पद्धतीने फेकला जाईल. संदीप होता चांगला फटका इथे मात्र खेळून काढला एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने आणि चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. इथे 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्यात. मिथिलेश स्ट्राईक एंडवरती आपल्याला पाहायला मिळतो आणि त्याच्या बॅटमधून 2 धावा. मिथिलेशच्या बॅटमधून 2 धावा इतर पाहायला मिळाल्या आपल्या टीमसाठी. इथे चांगल्या पद्धतीचा बॉल आणि योग्य हदलत असताना मात्र मैदानाच्या आतमध्ये 37 धावा धावफलकावरती येताना पाहायला मिळत आहेत. पहिल्याच बॉलवरती 2 धावा आणि तदनंतर आपण जर पाहिलं ना तर स्वप्नीलने मात्र निर्धाव चेंडू फेकलाय. शॉर्ट ऑफ लेनचा बॉल. इथे काय घडतोय. लॉंग स्टॉपला नॉन स्टॉप बॉल चाललाय सीमा रेषेच्या बाहेर. या बॉलवरती आल्या नशिबाच्या 4 चौकार. नशिबाचा चौकार येताना पाहायला मिळतोय. इथे काय घडतोय. मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा व्हाईट बॉल. पंचांचा इशारा पाहायला मिळेल. एक्स्ट्राची रन पुन्हा एकदा स्कोर कार्ड मध्ये आपण जोडताना पाहणार आहोत. 42 धावा धावफलकावरती येताना पाहायला मिळत आहेत. इथे पुन्हा एकदा लगातारचे 2 चेंडू या ठिकाणी यस टीव्ही अंपायरची मदत घेण्यात आले. चेंडू वाईट आहे की योग्य पद्धतीचा आहे सर्व गोष्टी चेक केल्या जातील आणि तदनंतर डिसिजन मैदानाच्या आतमध्ये हा दिला जाणार आहे. इथे आपण जर पाहिलं तर पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये व्हाईट बॉल जरूर पाहायला मिळतोय. एक्स्ट्राची रन इथे स्कोर कार्ड मध्ये ऍड केले जाईल. धावफलकावरती टोटल धावा जर आपण पाहिल्या 43 धावा धावफलकावरती लागल्यात. इथे पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न कौतुक करावा लागेल. खरं तर या गोलंदाजाचं एक्स्ट्राच्या धावा आल्या परंतु डॉट बॉल देखील त्याने फेकलाय. 43 धावा धावफलकावरती लागल्या त्यांनी. आता मात्र शेवटचा चेंडू या इनिंग मधील बाकी असेल. पुढचा बॉल. इथे थोडासा बाहेर चेंडू फेकला होता आणि त्याला मात्र स्लॉक स्वीप करत असताना एक धाव घेतली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न 2 कंप्लीट आणि या 2 धावेच्या मदतीने धावफलक मध्ये पुढे सरकताना आपण पाहणार आहोत. आणि धावा झाल्यात 45 धावा 46 धावेंचं आव्हान. आणि पुढचा सामना हा विनर असणार आहे. तो सामना असेल 4 षटकांचा. दोन्ही टीम आपण लक्षात घ्यायचं. चला लगेचच फिल्डिंग करणारा संघ आपण मैदानाच्या बाहेर या आणि ओमकार 11 संघ आपण चला मैदानाच्या मध्ये त्वरित उतरायचं आहे.
आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळते. खरं तर दोन्ही चांगले बॅटर आहेत आणि इथे मात्र धावा बनवतील का पहिल्या इनिंगची पार्टनरशिप कशा पद्धतीने आपल्याला पाहायला मिळेल. 45 धावा लागल्या धाव फलकावरती 46 धावेचं आव्हान या मॅचमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. एका बाजूने ओमकार 11 गिरगाव आणि त्यांच्या विरोधामध्ये संघ खेळताना पाहायला मिळतोय. यंग दुर्गादेवी बॉईज या दोन संघांमध्ये चांगलं बॅटल आपल्याला पाहायला मिळणार आहे. मॅच चांगले रंगते. दोन्ही चांगले संघ आहेत. पहिल्या डावामध्ये पाहिजे तितक्या धावा आलेल्या नाही आहेत, परंतु इथून गोलंदाजी चांगली झाली तर मात्र हा सामना देखील बनवला जाऊ शकतो. चला सामना सुरू करा. आयुब आणि ओमकार ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळते. तर गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. स्ट्राईक एंडवरती आयुबला आपण पाहणार आहोत. गत वर्षी आयुबनं मात्र ही स्पर्धा गाजवली, परंतु यावर्षी कशा पद्धतीने तो बॅटिंग करेल हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे. ओम पांडेला आपण पाहणार आहोत. गोलंदाजी मार्कवरती पहिलं P1चं षटक फेकण्यासाठी तो सज्ज झाला आणि 46 धावांना इथे उत्तर द्यायचं आहे मैदानाच्या आतमध्ये. ओमकार आणि आयुब ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळाले नुकताच आणि डावाला देखील दुसऱ्या सत्राला सुरुवात होताना आपण पाहणार आहोत. ओमला आपण पाहणार आहोत गोलंदाजी मार्कवरती. चला सामना सुरू करा. टाइम मल्लड आहे, लक्ष असू द्या. उत्तरार्धातील पहिला चेंडू स्ट्राईक एंडवरती आयुब. पहिल्याच बॉलवरती चांगला फटका. इथे बॉल मात्र चाललाय सीमा रेषेच्या पलीकडे. लॉंग ऑफला बीट केले. पहिल्याच बॉलवरती आल्या 4-4-4 चौकार. पहिल्याच बॉलवरती अकाउंटला सुरुवात केली अयुबनं वैयक्तिक आणि संघाच्या देखील. ओम पुन्हा एकदा सज्ज होतोय. स्विच हिट करण्याचा प्रयत्न केला गेला, परंतु अतिरिक्त या ठिकाणी बाउन्स पाहायला मिळतोय आणि पंचांच्या माध्यमातून वाईटचा इशारा. यस, वॉर्निंग देखील गोलंदाजाला देण्यात आले. पुढचा बॉल अशा पद्धतीने हाताळला गेला तर कदाचित पंचांच्या माध्यमातून नो बॉलला घोषित केला जाईल. हेच वॉर्निंग मात्र गोलंदाजाला देण्यात आले. 5 धावा धावफलकावरती येताना पाहायला मिळत आहेत. गोलंदाज ओम आपल्याला पाहायला मिळतो. स्ट्राईक एंडवरती आयुब त्याच्या बॅटमधून पहिल्याच बॉलवरती 4 धावा येताना आपल्याला पाहायला मिळाल्या. इथे काय घडतं आता? योग्य पद्धतीचा बॉल आणि सरळ चाललाय विकेट किपर यांच्या हातामध्ये. 5 धावा धावफलकावरती लागल्यात. पहिलं षटक प्रगती पदावर असताना आपल्याला पाहायला मिळतोय. 46 धावा इथून बनवायच्या आहेत या मॅचमध्ये. नेक्स्ट मॅच विनर वर्सेस विनर हा सामना इथे खेळवला जाणार आहे. दोन्ही टीम आपण लक्षात घ्यायचं आहे. जो संघ विनर होईल आपण कुठेही जायचं नाहीये. पुढचा बॉल स्विच हिट आणि आता क्षेत्ररक्षक निवडलंय. चांगला झेल. आयुब देखील इथे फसलाय आणि पहिली विकेट मैदानाच्या आतमध्ये फलंदाज बाद.
नो बॉल हा दिला जातोय. पहा, पंचांवरती कुठलाही दबाव टाकण्याचा प्रयत्न या ठिकाणी करायचा नाही आहे. चला आपण मॅच सुरू करा. नो बॉल कॉल या ठिकाणी पंचांनी दिला आणि पुढचा बॉल आता फ्री हिट आपल्याला पाहायला मिळणार आहे. कारण या बॉलवरती अतिरिक्त उचले पाहायला मिळाली आणि तुम्हाला वॉर्निंग देखील देण्यात आली होती आणि तदनंतर पंचांच्या माध्यमातून योग्य तो डिसिजन देण्यात आला. नो बॉल. आता पुढचा बॉल असेल फ्री हिट. उघडा डोले पहा नीट, पुढचा बॉल आहे फ्री हिट आणि त्या फ्री हिटच्या बॉलवरती कशा पद्धतीने फटका खेळला जाईल. इथे फटका सीमारेषेच्या लगत अडवला जातोय. चांगले फिल्डिंग आणि एकेरीला दुहेरीमध्ये कन्वर्ट केलं जाते. या 2 धावेच्या मदतीनं धावफलक जर आपण पाहिलं तर आता मात्र जाऊन पोचलाय 8 या आकड्यावरती. 1 विकेट जरूर अयुबचा गमावला, परंतु गोलंदाजी लाजबाब पद्धतीची आपल्याला पाहायला मिळते. ओम यांच्या माध्यमातून कौतुक करावं लागेल. पहिली विकेट गेल्यानंतर देखील चांगली या ठिकाणी भागीदारी पाहायला मिळते. 46 धावेंचं आव्हान या मॅचमध्ये आणि तदनंतर 8 धावा धावफलकावरती येताना पाहायला मिळत आहेत. खरं तर चांगली ही स्पर्धा हिंदू हृदय सम्राट प्रीमियर लीग, आमचे अभिषेक पाटील सर यांचा आवाज खरं तर सर्वांना हवावासा वाटलाय. या स्पर्धेमध्ये चांगलं समालोचन. बॉल चालला लॉंग स्टॉपला, नॉन स्टॉप. या बॉलवरती आल्या 4 चौकार. बॅटची हलकीशी कडा आणि त्यानंतर विकेट किपर बीट आणि बॉल मात्र चालला सीमारेषेच्या पलीकडे. वेग प्रचंड होता, फक्त हलकीशी कडा बॅटची घेतली आणि तदनंतर क्षेत्ररक्षक बॉलपर्यंत पोहोचला देखील नाही. एवढ्या वेगानं बॉल मात्र ट्रॅव्हल होताना आपण पाहिला आणि या बॉलवरती 4 धावा येताना पाहायला मिळत आहेत. धावफलक जे आहे ते मात्र आता 12 वरती जाऊन पोहोचलंय. शेवटचा बॉल पहिल्या षटकातील. चॉप केले बॉलला, इथे एक फक्त ढकलला आणि तदनंतर 1 धावा येताना पाहायला मिळेल. पहिलं षटक संपलंय. 13 धावा धावफलकावरती येताना पाहायला मिळतील. 1 गडी बाद. सध्याची परिस्थिती आपण पाहतोय यंग दुर्गादेवी बॉईज या टीमची 13 धावा धावफलकावरती, येणारे 24 बॉल आणि 33 धावेची गरज या मॅचमध्ये. राकेश गोलंदाजी मार्गवरती आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या ओव्हरमध्ये 13 धावा येताना पाहायला मिळाल्या. स्ट्राईक एंडवरती सिद्धेश हा फलंदाज आपल्याला पाहायला मिळणार आहे. दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू लोअर फुल टॉस पद्धतीचा, चांगली फिल्डिंग. स्वतःच्या फॉलोथ्रोमध्ये राकेशनं बॉलला स्टॉप केलंय. कुठली धाव येताना पाहायला मिळणार नाही. अशा प्रकारची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल, कारण धावा पुरेशा नाही आहेत. पहिल्याच ओव्हरमध्ये 13 धावा इथे खर्च केल्यात ओम या गोलंदाजानं आणि इथे जर आपण पाहिलं तर आता पहिला चेंडू निर्धावाला आहे.
ओमकार 11 गिरगाव आणि त्यांच्या विरोधामध्ये यंग दुर्गादेवी बॉईज हे दोन संघ खेळ करताना पाहायला मिळतात. समोर फेकला आणि क्षेत्ररक्षक आहेत, चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी पाहायला मिळते. बॉलला सहजरित्या फील्ड केलं जातोय. त्यानंतर हे एक धाव इथे येताना आपल्याला पाहायला मिळेल. 14 धावा धावफलकावरती लागल्यात. 46चा पाठलाग करायचा आहे. षटक क्रमांक 2 इथे सुरू आहे आणि 14 धावा धावफलकावरती येताना पाहायला मिळत आहेत. ओमकारला आता आपण स्ट्राईक पाहणार आहोत. सलामीचा बॅटर, अजूनही एकही चेंडू तो खेळलेला नाही आहे. आता स्ट्राईक पाहायला मिळतोय. सिद्धे 6 बॉलमध्ये 8 या धावसंख्येवरती वैयक्तिक बॅटिंग करतोय. पुढचा बॉल इथे काय घडलंय, वा काय झेल पकडलाय अफलातून. कॅच ऑफ द टुर्नामेंट, लाजवाब झेल राकेशनं. इथे फुलटॉस बॉल होता आणि त्याला मात्र फेकून दिलाय सीमारेषेच्या पलीकडे. आपल्या पट्ट्यात आला की आपण कार्यक्रम करतोच हेच सांगते. रोहित पहिल्याच बॉलवरती त्याने ठोकलाय धमाकेदार षटकार. सहा धावा येताना पाहायला मिळत आहेत. 20 धावा सध्याच्या घडीला धावफलकावरती लागल्यात. आपण जर पाहिलं तर 46 धावेला उत्तर देत असताना आतापर्यंत आपण 20 धावा धावफलकावरती पाहतोय. चला सामन्याला सुरुवात करा. राकेश या ठिकाणी 6 धावा देताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि 20 धावा धावफलकावरती लागल्यात. पुन्हा एकदा ऑन साईडला बॉलला फिरवण्याचा प्रयत्न केला गेला परंतु चांगली फिल्डिंग डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एक धावसंख्येवरती समाधान मानावा लागेल. 21 धावा धावफलकावरती येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक इथे 2 सुरू आहे. चांगला सामना रंगेल. एखादं चांगलं षटक इथून फेकावा लागेल. 21 धावा धावफलकावरती येताना पाहायला मिळत आहेत. शेवटचा बॉल इथे शिल्लक असेल दुसऱ्या ओव्हरमधील. चांगला चेंडू पाहायला मिळतो ब्लॉकल पद्धतीचा. आता कुठली धाव पाहायला मिळणार नाही आहे. षटक संपले. दुसरं आणि चांगलं षटक पाहायला मिळेल. पहिल्या ओव्हरमध्ये 13 आणि त्यानंतर या ओव्हरमध्ये आपण जर पाहिलं तर चांगली धावसंख्या इथे थांबवले. टोटल या ओव्हरमध्ये 8 धावा खर्च केल्यात आणि 21 धावा धावफलकावरती येताना पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक 2 इथे संपले गेलेत आणि 21 धावा धावफलकावरती येताना पाहायला मिळतील. येणारे बॉल शिल्लक असेल आता 18 आणि जिंकण्यासाठी 25 धावेची गरज. 18 चेंडू आणि 25 धावा इथून बनवायच्या आहेत. षटक क्रमांक 3 फेकण्यासाठी ओमला पुन्हा एकदा आमंत्रित केलंय या षटकामध्ये, कारण पहिल्या ओव्हरमध्ये आयुबची एक महत्त्वाची विकेट येताना आपण पाहिली.
इथे आपण पाहू शकता यंग दुर्गादेवी बॉईज सर्व जे खेळाडू आहेत त्यांचे पाठीराखे स्क्रीनवरती आपण पाहतोय. यस सर्व पाठीराखे या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. यंग दुर्गादेवी बॉईज या टीमच्या आयुब त्या टीमचा प्रतिनिधित्व करतोय. ऑल इंडिया आयकॉन हा खेळाडू. ओम खरं तर हा आयकॉन खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्याच्या हातामध्ये पुन्हा एकदा बॉल. इथे बाटची कडा परंतु मैदानाच्या आतमध्ये काय घडतंय. सोप्या पद्धतीचा झेल मात्र जमिनीला दान झाला आणि अशा पद्धतीने चुका तुम्हाला कमी कराव्या लागतील. हा सामना जर तुम्हाला जिंकायचा असेल. विकेट काढून देण्याचा प्रयत्न ओमने केला होता परंतु इथे विकेट किपरची चुकी आणि चुकीला माफी नाही. नेहमीच आपण उल्लेख करत असो इथे झेल ड्रॉप होताना पाहायला मिळाला. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होताना पाहायला मिळतोय. पुढचा बॉल इथे चांगला फटका जागा बनवली आणि बॉलला पाठवलंय सरळ. आता फाईन लेग निवडलंय सीमारेषेच्या पलीकडे. या बॉलवरती आल्या 4. पाहू शकता स्क्रीनवरती बॉल कशा पद्धतीने खेळून काढला या बॅटरनं. खूप चेंडू बाहेर फेकला होता ऑफ स्टिकच्या बाहेर परंतु तिथून बॉलला खेचलं आणि पाठवलं सरळ फाईन लेगला. 4 धावा येताना पाहायला मिळाल्या. 4 धावेच्या मदतीने धावफलक आता झपाट्याने वाढू लागले. 26 धावा धावफलकावरती येताना पाहायला मिळतील. सिद्धेशच्या बॅटमधून 4 धावा येताना पाहायला मिळाल्या. ओम पुन्हा एकदा सज्ज होतोय गोलंदाजी मार्गवरती. इथे काय घडतो. वाईट बॉल एक्स्ट्राची रन इथे येताना पाहायला मिळेल आणि एक्स्ट्राची धाव इथे जोडली जाईल. एक्स्ट्राची रन जरूर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली आणि धावफलकावरती टोटल धावा जर आपण पाहिलं तर 27 धावा येताना पाहायला मिळत आहेत. 46 धावांचा पाठलाग इथे करायचं होतं आणि 27 धावा धावफलकावरती येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा सज्ज होतील. ओम गोलंदाज इथे फटका फसलाय परंतु क्षेत्ररक्षक पहा पुन्हा एकदा चुकी करतोय आणि बॉल मात्र चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. या बॉलवरती आल्या 4. या ओव्हरमध्ये 2 झेल ड्रॉप झाल्यात आणि ओम चांगली गोलंदाजी करत होता परंतु त्याला साथ मात्र मिळालेली नाहीये क्षेत्ररक्षकाची आणि त्यानंतर बॉल सीमारेषेच्या बाहेर जाताना पाहायला मिळतोय. इथे शॉर्ट टॉप लेनचा बॉल त्याच्यावरती आक्रमण. आता देखील फटका फसला आणि आता विकेट देखील येताना पाहायला मिळते. सिद्धेश बॅक टू द पवेलियन. नवीन बॅटर राज मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतोय. खरं तर 2 झेल ड्रॉप झाले होते या षटकामध्ये परंतु आता विकेट मिळाले ओम या गोलंदाजाला. पुन्हा एकदा सज्ज होतोय. पुढचा बॉल
शॉर्ट ऑफ लेनचा बॉल होता आणि वेगवान चेंडू पाहायला मिळाला आणि तदनंतर या बॉलवरती एक धाव येताना पाहायला मिळेल. टोटल 32 धावा. यंग दुर्गादेवी बॉईज हे सर्व खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. चेअरअप करतात आपल्या खेळाडूला, कारण चांगला खेळ ते होणं गरजेचं आहे. 32 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. हे सर्व छोटे पाठीराखे या टीमचे पाहायला मिळत आहेत. इथे देखील चांगल्या पद्धतीचा बॉल आणि सरळ चाललाय. विकेट किपर यांच्या हातामध्ये आलाय डॉट बॉल. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि धावफलकावरती टोटल 32 धावा येताना आपल्याला पाहायला मिळतील. 32 धावा धावफलकावरती येताना पाहायला मिळत आहेत. खरं तर 46 धाव्यांचं टार्गेट या मॅचमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. नेक्स्ट मॅच विनर वर्सेस विनर हे दोन संघ इन ॲक्शनमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहेत. 12 चेंडू आणि 14ची गरज या मॅचमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. 12 मध्ये करायच्या 14 धावा. इथे काय घडेल, धावा बनवल्या जातील की रोखल्या जातील. एखादं षटक जर चांगलं आलं तर या मॅचमध्ये पुन्हा एकदा आपल्याला ट्विस्ट निर्माण होताना पाहायला मिळेल. गोलंदाजी मार्कवरती षटक क्रमांक 4 इथे फेकण्यासाठी गोलंदाज पाहायला मिळतोय. तरुण जाधवला आपण पाहणार आहोत गोलंदाजी मार्कवरती. तुषार गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालाय. षटक क्रमांक 4 फेकण्यासाठी. 12 बॉल 14ची गरज आहे. स्ट्राईक एंडवरती राजला आपण पाहतोय. ऑनसाईडला बॉलला फिरून खेळण्याचा प्रयत्न केला गेला आणि तदनंतर एक धाव सहजरित्या पूर्ण होताना पाहायला मिळते. 33 धावा. 33 धावा धावफलकावरती त्यांना पाहायला मिळत आहेत. 11 चेंडूमध्ये 13ची गरज असेल मैदानाच्या आतमध्ये. यंग दुर्गादेवी बॉईज या टीमला ओमकार 11 गिरगाव हे दोन संघ खेळताना पाहायला मिळत आहेत. तेहतीस धावा धावफलकावरती जरूर आपल्याला पाहायला मिळतील. 33 धावा धावफलकावरती लागल्यात. षटक क्रमांक 4 इथे सुरू आहे. इथे फिरून खेळण्याचा प्रयत्न केला गेला, परंतु बॉल मात्र पाहता पाहता फाईन लेगला बीट करत चाललाय. सीमारेषेच्या पलीकडे हा पहा जल्लोष, ह्या पहा टाळ्या आणि आता धावा झाल्यात धावफलकावरती टोटल 37 धावा. आता फक्त 9 धावेची गरज असेल या मॅचमध्ये. जाऊया पुन्हा एकदा मॅचकडे. इथे पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ लेनचा बॉल. आता देखील या बॉलवरती आला
सामना जिंकलाय यंग दुर्गादेवी बॉईज वेल प्लेट अँड हार्ड लेग ओमकार 11 गिरगाव या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पारितोषिक आपण देऊया आणि त्यानंतर टॉस देखील केला जाईल पुढच्या मॅचचा